सोलापूरच्या शास्त्रीनगर भागातील प्रसिद्ध हॉटेल माशाअल्ला मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, खिमा मसाला, चिकन अंगुरी, जुम्मा स्पेशल खिचडा, जेवणानंतर स्पेशल चहा मिळेल। किलो प्रमाणे पार्टी ऑर्डर्स स्वीकारले जातील। हॉटेल माशाअल्ला, शास्त्रीनगर, हनपिया मस्जिद जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर इब्राहिम कुरेशी। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये धुळीमुळे होणाऱ्या त्रासाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आला आहे। काम नाही तर मतदान नाही असा आक्रमक पवित्रा घेत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील धुळीमुळे गेल्या अनेक वर्षापासून स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। या धुळीच्या समस्येबाबत वारंवार आवाज उठवून देखील कोणीही लक्ष देत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे। आश्वासने देणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना छत्रपती शिवाजी पार्क येथील रहिवाशांनी काम नाही तर मतदान नाही असे बजावत विधानसभा निवडणुकीला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे। तर या मैदानाच्या कामाची दखल लवकरात लवकर न घेतल्यास सर्व स्थानिक नागरिक आंदोलन करू अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। तो बेसिकली काय होतंय की इकडचे बाकीचे शिवाजी पार्कचे जे बाकीचे ब्युटिफिकेशन चालू आहेत, आर्टिफिशियल ब्युटिफिकेशन, नॅचरल लाइटिंग जे चालू आहेत, ते जे कामं आहेत ती पटापट होतात आहे। बट जे मेन हेल्थ कन्सर्न आहे शिवाजी पार्कचं, जे काही डस्ट पोल्युशन आहे आणि त्याच्यामुळे जे सगळ्या रहिवासींना त्रास होतोय, ती जी गोष्ट आहे ती लोक परत लगेच घेत नाहीत। मेन जे आहेत बाकीचे जे काही पैसे घ्यायला मिळतात ती जी ब्युटिफिकेशन ती करतात, बट जी मेन करायची आहे त्याच्यावरती लक्ष नाही। हेच आम्हाला मेन इम्पॉर्टंट सांगायचं की बीएमसीला आणि जी नॉर्थला आणि गव्हर्नमेंटला की जसं त्याच्यावरती लक्ष देतं तिकडे हेल्थचे पण लक्ष द्यायला पाहिजे। सर आपली मागणी काय असणार आहे? मागणी म्हणजे इमिजिएट नेक्स्ट आठवड्यापर्यंत त्यांनी हे केले पाहिजे, रेड सॉइल काढलं पाहिजे, कारण का पाऊस आहे, पावसामुळे धूळ उडत नाही, मुवमेंट पण शिवाजी पार्कची कमी असते, क्रिकेट जास्ती खेळला जात नाही। इमिजिएटली नेक्स्ट आठवड्यामध्ये काढलं जाणार, नाही तर परत आचारसंहिता लागल्यामुळे परत ते पुढे ढकललं जाणार। मी सौरभ नवले, माझं वय 34 वर्ष। जसं आता काकांनी सांगितलं की बरेच क्रिकेटर्स ह्या ग्राउंडमधनं क्रिएट झालेले आहेत, भारतासाठी खेळ आहेत, मुंबईसाठी खेळ आहेत। त्यापैकी मी शाळेसाठी वगैरे खेळलो, मी लहानपणापासून क्रिकेट शिवाजी पार्कमध्ये खेळलो। सो त्या काळी माझ्या लहानपणी असा काही इश्यू नव्हता रेड सॉइलचा, कन्सिडरिंग ते आत्ता जस्ट क्रिएट झाला आहे, कारण प्रशासनाकडनं या जे काही उपक्रम आता राबवतात त्यामुळे एक्स्ट्रा रेड सॉइल टाकण्यात आली। सो आधी सगळ्या स्टुडंट्ससाठी या चिल्ड्रन्ससाठी या आता मोठे माणसं पण इकडे क्रिकेट खेळतात, सो तेव्हा कोणालाही काही त्रास व्हायचा नाही। बट सिन्स म्हणजे माझं कॉलेज वगैरे सगळं संपल्यानंतर मी ऑफिसला वगैरे कमर्शियल या करिअर वाईज चालू केलं माझं काम, आणि तेव्हापासून मी पार्कात फिरकलोही नाही आहे, तरी मला हा त्रास होतो जस्ट बिकॉज मी शिवाजी पार्क या एरियामध्ये राहतो। सो घरी बसून पण हा जर रेड सॉइलचा त्रास होत असेल, ते पण माझ्यासारख्या माणसाला म्हणजे एज ग्रुपच्या माणसाला, तर तुम्ही समजूच शकतात की सिनियर सिटीजन्सला किती त्रास होऊ शकतो। आणि आत्ता जे क्रिकेट खेळतात लहान मुलं, जे शाळेला रिप्रेझेंट करतात या कुठल्या क्लबला रिप्रेझेंट करतात, तर तुम्ही विचार करू शकतात की त्यांना ऑन ग्राउंड्स खेळताना किती त्रास होत असेल आणि त्यांच्या चेस्टला या लंग्सला किती इम्पॅक्ट होत असेल। तो एवढीच रिक्वेस्ट आहे की जे काही अननॅचरल प्रकारे रेड सॉइल टाकली गेली आहे त्याचा आपण म्हणजे परत जी आधी जशी कंडिशन आपण जर पार्कला दिली तर त्याने रेसिडेंट्सला पण खूप फायदा होईल, आणि जे क्रिकेटर्स आहेत या दुसरे स्पोर्ट्स पण जे प्रॅक्टिस करतात त्यांच्या लंग्सला पण काही इम्पॅक्ट नाही होणार। बस मी एवढंच बोलू शकतो। थँक्यू। माझं नाव प्रकाश बेलवाडे, मी इथला स्थानिक रहिवासी आहे। मला एक सांगायचं होतं की MPCBने 25 मार्चला स्पेसिफिक पत्र लिहिलेलं होतं, विदिन 15 डेज हे सगळी माती इथून काढा। ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नाही त्या अधिकारी काम न करण्याचे निमित्त शोधत असतात, त्यावेळी त्यांनी आचारसंहिता निमित्त केलं, आणि आज सुद्धा त्यांनी आता आचारसंहिता येण्याची ती वाट बघतायत। आचारसंहिता आली की परत कारण करणार की आता आम्हाला काही काम करता येणार नाही। MPCB सारख्या संस्थेने आदेश दिल्यानंतर सुद्धा हे काम करत नाही। आता आमची आता मागणी, हे सगळं ठीक आता झाला, इथपर्यंत झालं, राजकारण झालं, सगळं झालं, आता माती ओली आहे, आता काढली तर कोणाला त्रास होणार नाही, माती ती उडणार नाही। ही माती ओली असतानाच तुम्ही काढून घ्या सगळी, म्हणजे आता येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा सगळं ड्राय होईल तेव्हा आम्हाला त्रास होणार नाही। आणि अधिकाऱ्यांनी टाइमपास करणं, इथून तिथे फाईल फिरवणं हे टाळावं। आता अशी भरपूर कामं या महानगरपालिकेच्या जी नॉर्थच्या अधिकाऱ्यांनी केलेली आहेत,
बेकायदेशीरपणे, म्हणजे ज्या दिवशी उद्घाटन मुख्यमंत्री करतात त्या दिवशीच त्या फाईलचं त्या कामाच्या टेंडरचं ओपनिंग झालेलं असतं. असं इलिगल यांनी कामं केली, आम्ही कोण काय बोललो नाहीत. आणि या ठिकाणी आपण बघतो 5-5, 10 लाखाची कामं 25-25, 30 लाखांमध्ये हे काम करतात. याविषयी सुद्धा आमचं काही म्हणणं नाही आता. पण हे या ठिकाणी आता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हे का नाही करायचंय? हा मॅटर एवढा ओपन झालेला आहे. आता याच्यामध्ये मलाही खाता येणार नाही म्हणून हे लोक या फाईलच्या विषयामध्ये टाइमपास करतायत. आमचा आग्रह आहे, तुम्ही माणुसकी म्हणून विचार करावी आणि लवकरात लवकर काम पाऊस सुरू असतानाच माती काढून घ्यावी. आता आम्हाला ह्याचं निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा एकदा आम्हाला याचा विचार करावा लागेल. असं शिवाजी पार्क हे प्राईम लोकेशन मानलं जातं. अनेक राजकीय लोकांचे सभा असतील, मेळावे असतील, मोठ्या प्रमाणे इथे राजकीय घरं देखील इथे जवळपास आहे. काय दखल घेतली जाते. राजकीय नेत्यांचं दूरदृष्टी असते, त्यांना जवळची दृष्टी नसते. राजकीय नेत्यांना लांबचं फार दिसतं पण घरासमोरचं काही दिसत नाही. त्या अडचणीमुळे माती निघत नाहीये. त्यांना जर समोरचं 20 फूट 25 फूट त्यांच्या डोळ्याखाली जो अंधार आहे तो दिसत नसेल आणि त्यांना 200 किलोमीटर लांबचं दूरदृष्टी असेल त्याला आपण काय करणार? त्याला आपण त्याच्यावर तुम्ही समजून जा इथला स्थानिक देताना याचं काय महत्व आहे ते. हा तो प्रॉब्लेम आहे सगळा. आणि तुमची मागणी काय असणार आहे सर? आमची मागणी आहे, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा. इथल्या वॉर्ड ऑफिसरला इथून आधी बदली करा याची. या वॉर्ड ऑफिसरने प्रशासनाला, जनतेला भूलथाप देऊन आम्हाला रिक्वेस्ट करून इथं बदली करून घेतलेली होती की मी इथले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, त्यामुळे मला इथं ट्रान्सफर द्या. आल्यापासून त्या वॉर्ड ऑफिसरच्या नेतृत्वामध्ये एकही चांगलं काम झाले नाहीये. उलट शिवाजी पार्कमध्ये फूड स्टॉल सुरू झाले, खाऊ गल्ल्या सुरू झालेल्या आहेत, बेकायदेशीर बांधकामं सुरू झालेली आहेत आणि सगळ्या प्रकारच्या दबावांना येणारा हा वॉर्ड ऑफिसर आहे. असा वॉर्ड ऑफिसर आम्हाला नको आणि येत्या 15 दिवसामध्ये माती काढून टाका. आता ह्या राजकारणामध्ये स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आम्ही राजकारणामध्ये उतरू. माझं नाव रवींद्र अरुण मेंढकुरकर, राहणारा शिवाजी पार्क. आम्ही आज जवळजवळ एक 4-5 वर्ष म्हणजे आम्ही सगळेजण ह्या विषयात आंदोलन करत आहोत. प्रशासन किंवा महानगरपालिकेला आम्ही जागा करण्याचा प्रयत्न करत आहोत की आता पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे आता पावसाचे दिवस पण जरा थोडे वाढले, त्यामुळे आता थोड्या दिवसांनी इकडे धुळीचं परत पाणी जे आहे ते पाणी तर आता मुरतच नाही आहे इथे. त्याच्यामुळे आता थोड्या दिवसांनी परत उष्णतेमुळे पाणी सुकून जाऊन परत धूळ तयार होऊन परत सगळीकडे तयार होणार. महानगरपालिकेकडे गेले प्रत्येक वेळेला मिटिंग येतात, प्रत्येक वेळेला काहीतरी कमिटी आखली जातात, त्याच्यानंतर त्याची बदली होऊन जाते. पण सामान्य माणसांना, इकडच्या नागरिकांना ह्याचं काही नाही, म्हणजे नागरिकांचं पडलंच नाही आहे महानगरपालिकेला. तुम्ही जर इकडे प्रत्येकाकडे बघितलं, आता पाऊस आहे म्हणून खिडक्या ओपन आहे, नाहीतर या प्रत्येक जणांच्या खिडक्या बंद असतात. आज प्रत्येकाला त्रास होतोय, नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत. आता कमीत कमी ज्यांनी माती टाकली त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर करा, ते पण नाही करत. प्रत्येक जण आपापला इथे येतो, त्याची बदली झाली की तो निघून जातो. तर आमचं मागणी आहे महानगरपालिकेला तात्काळ, आज आम्हाला 3 महिने झाले की माती काढतो, पावसाचे दिवस आहेत, तर कमीत कमी त्यांनी माती तरी जेवढी प्रमाणात माती काढू शकतात तेवढं ते करा. आता स्थानिक आमदार, नगरचे आमचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी काही पुढाकार घेऊन आम्ही प्रयत्न करत आहेत. पण आमची मागणी आहे की महानगरपालिकेत तात्काळ याच्यावर कारवाई करा. माझं नाव सुहास पटवर्धन आणि मी इथलाच रहिवासी आहे. माझ्या जन्मापासून मी इथेच आहे. आणि आता जी शिवाजी पार्कची जी परिस्थिती आहे, इतकी वाईट परिस्थिती शिवाजी पार्कची कधी मी पाहिली नव्हती. इथे प्रचंड प्रमाणात इथे 2021मध्ये जी नॉर्थ मॅनेजमेंटकडून माती टाकली गेली. शेकडो ट्रक्स माती टाकली गेली आणि त्याचं पुढे ब्युटिफिकेशन वगैरे करायचं होतं, ते काही झालं नाही. आणि आता तीच माती उडून इथे सर्व प्रकारचे श्वसनाचे विकार लोकांना घडलेले आहेत. तर यासाठी याच्यावर काहीतरी उपाययोजना करण्यासाठी आम्ही अनेक वेळा जी नॉर्थच्या मॅनेजमेंटला भेटलं, अनेक मिटिंग झाल्या, पण अजून त्याच्यावर काही प्रस्ताव आलेला नाही. सरतेशेवटी आम्ही आता महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाला आमचं निवेदन दिलेलं आहे आणि सदा सरवणकर यांच्या थ्रू आम्ही त्यांना अप्रोच झालो आहे. आणि गेल्या मार्च महिन्यामध्ये आम्ही एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत प्रवीण दराडे, त्यांना आम्ही भेटलो होतो. तर आमच्याकडला सगळा कॉरेस्पॉन्डन्स त्यांनी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाला दिला. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाने इथे तिथे हवेचं ॲनालिसिस केलं आणि पार्टिक्युलेट मॅटर 2.5 आणि पार्टिक्युलेट मॅटर 10 त्याचं बऱ्याच प्रमाणात इथे उल्लंघन झालं आहे. म्हणून त्यांनी कमिशनरना, म्युन्सिपल कमिशनरना एक डायरेक्टिव्ह दिला की ही माती 15 दिवसाच्या आत तुम्ही रिमूव्ह करा. ही 20 मार्चची गोष्ट आहे. आता या गोष्टीला 6 महिने झाले तरीसुद्धा अजून ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली गेली नाही. तर आता महाराष्ट्र सरकारने ह्याच्यावर गांभीर्याने विचार करावा
असं आम्ही त्यांना हे केलेलं आहे, अपील केलेलं आहे. एकूणच जसं की आपण सांगितलं अनेक वर्षापासून किंवा अनेक आता 6 महिने झाले आपण पूर्वी निवेदन देखील दिलं आहे, मात्र कोणी दखल घेतली जात नाही आहे. काय वाटतं या मागे नेमकं कारण काय असतं? नाही, याच्यामध्ये कारण म्हणजे राजकारणी लोक देखील राहतात. याच्यामध्ये कारण म्हणजे असं की जनतेची अजिबात किंमत नाही आहे लोकांना. शिवाजी पार्कला इतकी पॉप्युलेशन आहे आणि रोज हजारो लोक इथे चालायला येतात सकाळी संध्याकाळी आणि ते डस्ट इनहेल करतात. चांगल्या हवेसाठी लोक येतात आणि हवेचे धुळीकण ते इनहेल करतात आणि अशाने काय झाले, असे इनहेल केलेले कण डायरेक्ट आपल्या लंगमध्ये जातात फुफ्फुसात आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता त्याच्यामुळे कमी कमी होत जाते. आता माझे मित्र इथे आहेत वैभव रेगे, यांचे वडील गावाहून इथे आले गेल्या वर्षी आणि इथे आल्यानंतर त्याला COPD झाला. COPD म्हणजे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज. ते सगळे फुफ्फुसातले सगळे जे ह्या असतात आपल्या नाही आपल्या श्वसनाच्या त्या सगळ्या चोकोबुक होऊन जातात आणि त्याच्यामुळे ते गेले ह्याच्यात. अशा किती लोकांना आता त्या शिवाजी पार्क जिमखान्याने इथे गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे गेल्या 25 वर्षापासून आपल्याला चांगले चांगले क्रिकेटर्स दिले. सुभाष गुप्ते होते, विजय मांजरेकर होते, अजित वाडेकर, रमाकांत देसाई, मनोहर हडीकर, सचिन तेंडुलकर. आता इथे मुलं खेळायला लागली तर त्यांना श्वसनाचे त्रास व्हायला लागतात. अशी आता परिस्थिती आहे शिवाजी पार्कची. तर सरकारने याच्यात लक्ष घालावं आता. सर, एकूणच आपल्याला काय वाटतं, म्हणजे आपली काय मागणी असेल की या मैदानाच्या चांगलं करण्यासाठी नेमकं काय झालं? मागणी आधी आहे, पहिल्यांदा टाकलेली लाल माती ताबडतोब वॉर फुटिंगवर ती आधी रिमूव्ह केली पाहिजे आणि त्यानंतर ज्या इथे आम्ही 35 रेन वॉटर हार्वेस्टिंग वेल केलेल्या आहेत, जी नॉर्थनीच केलेल्या आहेत मुंगेकरांच्या कन्सल्टेशनमध्ये, तर त्या रेन वॉटर हार्वेस्टिंग वेलला ॲडजस्ट करून त्यांनी ही स्प्रिंकलिंग फॅसिलिटी निर्माण करावी आणि आधी पहिल्यांदा लाल माती रिमूव्ह करून सँडी सॉईल लेअर जो ओरिजिनल आहे तिथपर्यंत जावं, ही आमची मागणी आहे.